बारामतीमध्ये पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतळा लढत तर माळेगाव आणि सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांविरोधात पॅनल उतरवण्याचे युगेंद्र पवारांचे संकेत। कारखाना निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं युगेंद्र पवारांचं वक्तव्य। महापुरुषांच्या विरोधात बोलणाऱ्यांवर कठोर कायदे करण्याची मागणी आम्ही नेहमीच केली आहे। तर अबू आझमींची प्रतिक्रिया, छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कधीही वाईट बोललो नाही, पण आज लोक जे बोलत आहेत ते सरकारनं थांबवावं अशी मागणी। शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम होते त्याची ठोस माहिती कुणीही देऊ शकत नाही, शिवेंद्रराजे भोसलेंची प्रतिक्रिया। तर हा वाद वाढवायला अबू आझमी कारणीभूत, शिवेंद्रराजेंची टीका। सतीश उर्फ खोक्या भोसलेला शिरूर कासार तालुक्यातनं बावी गावामध्ये आणून पोलिसांकडून चौकशी। खोक्यानं हरणांची शिकार याच ठिकाणी केल्याचा पोलिसांना संशय। पतीवर गुन्हा दाखल, रांडुकर पकडण्यासाठी ढाकणे गेले होते। दरम्यान खोक्या भोसलेच्या पत्नीची प्रतिक्रिया, तर रील्स बनवण्यासाठी मुकादमानं पैसे आणल्याचा सुद्धा दावा। खोक्याच्या घरावर कारवाई करण्याची घाई का केली ते वन विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांना विचारणार, सुरेश दसांची प्रतिक्रिया। बीडमध्ये काही लोकांकडून सत्तेचा गैरवापर, तर बीडमध्ये आज जी परिस्थिती आहे ती यापूर्वी कधीही नव्हती। कायदा हातात घेणाऱ्यांवर राज्य सरकारनं कडक कारवाई करावी, शरद पवारांची मागणी।